सो हाय हॅलो मंडळीनो. तर मी आज दिवसभर काही शूट नव्हतं केलं आणि व्हेरी ऑनेस्टली माझी तब्येत पण नाही आहे काही दिवस झाले. सो मी काही शूट नाही करत वेगळं, बट जे रुटीन माझं रोजचं असतं त्या रुटीननुसार मी माझं सगळं काम केलं. आय नो मी काही दाखवलं नाही, काही फास्ट शूट केलं नाही, कारण की मी जसं सांगितलं माझी तब्येत, तुम्ही माझी तब्येत बरी नाही, नटून थटून बसली आहे. रोज तर अशी बळीसाळी असते, बट स्टील माझ्याकडे इन्स्टासाठी पोस्ट करायला काही नव्हतं. मी विचार करत मी मेकअप केला. आणि जर तुमच्या आता हे सगळं ॲक्च्युली पुढे जे मी बोलते ते फार महत्त्वाचं आहे. सो ते नक्की मी हा व्हिडिओ लाईक नाही केलं तर नक्की करू शकता. जर तुम्ही पुण्यात राहताय किंवा पुण्याच्या बाहेरून आहात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आहात, प्लीज तुमच्या लहान मुलांची काळजी घ्या. म्हणजे लहान मुलांना हे तुमच्या नक्की पडून द्या की कोणी बाहेर चॉकलेट किंवा चल आडी ते चॉकलेट होईल आणि काही करेल तर तुम्ही तुमच्या मुलांना प्लीज हे समजावा की त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, त्यांच्यासोबत जाऊ नका. आमच्याच इथल्या आसपासच्या एरियात एका सोसायटीमध्ये असा प्रकार झाला आहे की लहान काही मुलांना चॉकलेट देण्याच्या ह्याने गाडीमध्ये 2 मुलं बसलेली, आणखी 3 मुलांना ते घेऊन जात होते. पण त्यांचं नशीब चांगलं होतं की तिथल्या वॉचमॅन काकांनी पाहिलं, ओरडले आणि त्या मुलांना आतमध्ये घेतलं. पण ती गाडीत ती बाई आणि ते जे होते ते निघून गेले. सो प्लीज तुम्ही काळजी घ्या, प्लीज तुमच्या मुलांची काळजी घ्या प्लीज. कारण की हा खरंच खूप सिरियस मॅटर आहे. आत्ताही खूप वाढत चाललं आहे मुलं. आणि तुम्ही जर कॉलेजला जाणारे असाल, तुम्ही यंग असाल, तुम्ही महिला असाल, तुम्ही मुलं असाल, प्लीज स्वतःची काळजी घ्या. तुम्ही फार बसनी वगैरे ट्रॅव्हल करताय, कुठल्या अशा ठिकाणी आहात जिथे फार लोक नाही आहेत, प्लीज अशा ठिकाणी थांबूही नका जेणेकरून तुमच्या आधी कोणतं संकट येऊ शकतं. जिथे फार लोक आहेत अशाच ठिकाणी थांबा, अशाच एरियात तुम्ही थांबा. जर तुम्ही एक मुलगी आहात, तुम्ही कॉलेजला जाणारे आहात, तुम्ही कामाला जाणारे आहात किंवा तुम्ही एक मुलगा जरी असाल तरीसुद्धा. आणि प्लीज तुमच्या लहान मुलांची काळजी घ्या, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि अशा घटनेपासून प्लीज तुमचं कुटुंब हे सेफ राहू द्यात. दॅट्स इट. आय नो मला फार बोलता येत नाही, मी काय बोलले असेल, चुकीचं बोलले असेल तर आय एम सॉरी फॉर दॅट. बट प्लीज काळजी घ्या, कारण की असा एक 2-4 दिवसापूर्वी अशी घटना घडली आमच्या इथल्याच एका एरियामध्ये. सो प्लीज तुमच्या लहान मुलांची काळजी घ्या. तुम्ही जर एक मुलगी आहात, एक स्त्री आहात, जर तुम्ही जॉबला जात आहे, इवन तुम्ही एक मुलगा जरी आहात, तुम्ही कॉलेज जॉबला जात आहे, प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि प्लीज सुरक्षित राहा. हा व्हिडिओवर तुम्ही कमेंट नाही केली, लाईक नाही केलं, शेअर नक्की करा. ओके, बाय गाईज. थँक्स फॉर वॉचिंग अँड आय एम सॉरी जर माझं काही चुकलं असेल बोलताना, मला फार बोलता येत नाही, जे मी बडबड करते आय नो. बट हा मुद्दा ॲक्च्युली खूप सेन्सिटिव्ह आहे. सो मला असं वाटलं की मी ह्याच्यावरती व्हिडिओ डेफिनेटली बनवला पाहिजे आणि शेअर केला पाहिजे, कारण की ही घटना आमच्या तिथल्या आसपासच्या एरियातली, जिथे 5 पोरं किडनॅप होताना वाचले. सो डेफिनेटली तुम्ही काळजी घ्या. आणि हे फार कुठं नाही, हडपसर भेकरण्याकडे काळे पडायची गोष्ट आहे. सो मला असं वाटलं की तुमच्यासोबत मी हे शेअर केलं पाहिजे. सो मी हे शेअर करते. ओके गाईज, काळजी घ्या, सतर्क राहा, तुमच्या मुलांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. ओके. आणि मी हे 10 बारे आपण सांगायला मला कोणताही फरक पडणार नाही. आय नो मी कदाचित नीट नाही बोलली आहे, बट स्टील माझा मुद्दा तुम्हाला कळला असेल. सो तितकं जरी तुम्हाला कळलं तरी फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि प्लीज शेअर नक्की करा. थँक्यू. आणि काळजी नक्की घ्या तुमची, तुमच्या मुलांची, स्वतःची, तुमच्या कुटुंबियांची. ओके, बाय गाईज.